नमस्कार, माझं नाव प्राजक्ता प्रकाश पाटील। विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं जातं की 10वी बोर्ड महत्त्वाचं आहे। प्रत्येक विद्यार्थी त्यासाठी अगदी जीवतोड मेहनत देखील करतो आणि चांगल्या मार्काने पास देखील होतो। पण विद्यार्थ्याची खरी परीक्षा सुरू होते ती म्हणजे 10वी बोर्ड झाल्यानंतर। प्रत्येक भेटायला येणारी व्यक्ती एक प्रश्न घेऊन येत असते, आता पुढे काय करणार आहात? पण अगदी तुरळकच लोक असतात जे सांगतात की आता पुढे काय केले पाहिजे। अशा काही तुरळक लोकांना मी लोक म्हणण्यापेक्षा हितचिंतक म्हणेन। अशा हितचिंतकांमध्ये पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे प्रेम साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्या ट्रस्टचे संस्थापक मांगलेकर सर। नेहरू विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज कोतोली इथून 94.60% 10वी बोर्डामध्ये प्रथम आले आणि माझी भेट सरांशी झाली। 2019ला आम्ही नेहरू विद्या मंदिर कोतुलमध्ये आलो होतो। तिथं हेलेकर सरांनी प्राजक्ताचं नाव दिलं, बाबा 90%च्या वर असून हुशार विद्यार्थिनी आहे आणि त्यांचे वडील प्लंबिंगचे काम करतात। त्यानंतर आम्ही त्यांनी दिलेल्या नंबरवर प्राजक्ताच्या वडिलांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडनं माहिती गेली। घरी आलो आम्ही, प्राजक्ताला आम्ही एक डिक्शनरी दिली त्यावेळी, 10वी करून इंग्लिश मिडियमला गेल्यामुळं ती 11वी 12वीसाठी आमची त्यांना तशी मग शैक्षणिक मदत जास्त झाली। प्राजक्ताला मग तिचा कल होता लॉ करायचा, मग तिला म्हटलं 11वी 12वी सायन्स करा म्हटलं। सायन्स केल्यानंतर मग एंट्रन्स देऊन लॉला ॲडमिशन घ्या। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सायन्समध्ये ॲडमिशन देखील घेतलं आणि 12वी बोर्डामध्ये देखील मी प्रथम आले, तेही 95%। पण पुन्हा तोच प्रश्न, आता पुढे काय करायचं? 2019मध्ये जेव्हा सरांना भेटले होते तेव्हा बोलले होते की लॉ करण्याचा विचार करत आहे आणि तोच विचार अगदी काही वर्षातच म्हणजे माझं 12वी झाल्यानंतर तो विचार निश्चयामध्ये बदलला आणि मी लॉला ॲडमिशन घेतलं। सरांनी देखील लॉची प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रोसेस, कॉलेज फी, कॉलेज स्ट्रक्चर या सर्वाची मला अगदी सविस्तर माहिती दिली। संस्थेद्वारे वेळोवेळी सेमिनार देखील आयोजित केले जातात आणि त्या सेमिनारमध्ये माझी भेट IRS, विष्णू ओटी, IPS, IAS यांसारख्या लोकांशी झाली। ॲज अ स्टुडंट व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू याविषयी माहिती मिळाली। CET एक्झाम देखील मी 91 मार्काने पास झाले आणि मला हव्या असणाऱ्या कॉलेजमध्ये म्हणजे शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर इथे ॲडमिशन मिळाली। पुढे मांगलेकर सर, त्याचबरोबर क्लास टीचर बिचारे मॅम, कॉलेज टीचर अनिरुद्ध सर, श्रुती मॅम, चाटे सर, त्याचबरोबर इतर सर्व टीचर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आणि लॉ फर्स्ट इयर आणि लॉ थर्ड इयरमध्ये देखील माझं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं। आता मी लॉच्या 5व्या वर्षामध्ये शिकत आहे आणि लॉ कंप्लीट झाल्यानंतर मी सोसायटल इम्प्रूव्हमेंट, त्याचबरोबर स्टुडंट अपलिफ्टमेंट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अक्रॉस द ग्लोब यासाठी काम करेन। त्याचबरोबर प्रेम साई चॅरिटेबल ट्रस्ट जी स्टुडंट अपलिफ्टमेंटसाठी काम करते या संस्थेचा भाग म्हणून, फुल न फुलाची पाकळी म्हणून ह्या संस्थेमध्ये स्टुडंट गायडन्ससाठी देखील काम करेन। आता कल आहे तिला जज व्हायचं आहे आणि मला खात्री आहे की ती हुशार आहे आणि जजेसुद्धा होईल। साईराम।